धारावीत घडलेल्या घटनेनंतर नितेश राणे यांनी आक्रमक भूमिका घेतलेली पाहायला मिळालेली आहे। रोष व्यक्त केलेला आहे त्यांनी। नितेश राणे धारावीत, तर नितेश राणे यांनी पीडित कुटुंबाची भेटही घेतलेली आहे। ही माझी आहे स्वतःची। काय दाखवलं त्याच्यात म्हणजे लिहिलेलं मार आहे, दाखवलाय, ते डोक्यात लागले, डोक्यावर मार दाखवलाय, हो डोक्यावर मार दाखवलाय, इथे रॉडनी मारलेलं दाखवलंय। थोडं सगळं दाखवून सुद्धा त्यांना जामीन पण झाली लगेच। आणि तेव्हापासून त्रास आहे, म्हणजे त्यांचे आजोबा त्रास देत होते, वडील द्यायला लागले, आता लहान मुलं त्यांची नातू असे त्रास देतात। म्हणजे त्यांची पीडा आम्हाला त्रास. जेवढे वरिष्ठ आहेत अधिकारी त्यांना घ्या, कन्स्ट्रक्शन घ्या, 1,00,000-2,00,000 स्क्वेअर फूटचे हिशोबात पैसे घेतात आणि घर बांधून देतात, टॉयलेट सोडून घेतात, आपण गेलो नुसते घेतात आणि सोडून देतात। नितेश राणे यांनी पीडित कुटुंबाची भेट घेतली आणि त्यानंतर प्रसार माध्यमांशी बोलताना त्यांनी संताप व्यक्त केलाय। पाहूयात। अरे हायकोर्टचे ऑर्डर निघाले, आमच्या देशामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा कायदा चालतो, शरिया कायदा चालत नाही। इथे जिथे हायकोर्टची ऑर्डर आलेली आहे तिथे पण अगर अतिक्रमण तुटत नसतील ना, तर आता आमच्या सरकारचा कारभार दाखवू, आम्ही पण दाखवू काय होऊ शकतं। आम्ही वेळेत दिलेले आता प्रशासनाला, प्रशासनाने वेळेत ते तोडलं नाही, तर मग आता इथे होणार मग जय श्रीराम। मग समजून दे काय समजायचं ते। धारावीत शौचालयाच्या जागेवर अनधिकृत मदरसा उभारण्यात आला आणि त्यानंतर या घटनेला विरोध दर्शवणाऱ्या महिलांना आणि पुरुषांना मारहाणही करण्यात आली आणि यावर नितेश राणे आक्रमक भूमिका घेताना दिसलेत।